सून मनोरलेल्याच्या वेळेला जरा जरा कळायला लागलं की म्हणजे बाहेरगावी गेल्यानंतर मी पूर्ण शाकाहारी आहे, तर त्याच्यामुळे बाहेरगावी गेल्यानंतर सकाळी मी इथे पोहे खायला जाणार आहे, कुणाला यायचं आहे का, त्यांनी माझ्या बरोबरीने या असं म्हणायला लागलं की हां हे आपल्यासाठी आहे. मग तो फरलांगभर लाव आणि त्याच्या मागे मागे आपली मी चालायची. त्याच्यानंतर इथे उत्तम शाकाहारी जेवण मिळत आहे, मी जाणार आहे वरण भात खायला, कुणाला यायचं की कळायचं अच्छा हे आपल्यासाठी आहे. एके दिवशी रात्री 2 वाजता आमचा मॅनेजर होता प्रताप सावंत म्हणून, तो आमचा मित्र होता, आता तो नाही हयात. नाटकातल्या लोकांना माहिती असेल प्रताप सावंत म्हणजे काय आणि कसा होता ते. तर त्याच्यामुळे अचानक 2 वाजता रात्री आला आणि मला म्हणाला, सुकन्या तुम्ही दोघं काय लग्न करताय? म्हणलं कोण? संजय आणि तू? म्हणलं कुणी सांगितलं? म्हणजे त्याने सांगितलं. आता आम्ही टॅक्सीत आहोत खाली, पाऊस पडत होता. मी म्हटलं थांब मी येते. मी खाली गेले. म्हणलं काय बोलणे, तुम्हाला काय लग्न करायचं माझ्याशी? तुम्हाला नाही का करायचं आहे? हेच मी समजून गेले की अच्छा असं आहे. एकदा मी शिवाजी पार्कला उभं होतो आणि तिथे ती अशी वातानुकूलित BSTची नवीन सुरू झालेली बस होती. गडकरीला जायची ती प्रयोगाला. म्हटलं अरे कुठे जायचं इकडे, पटकन बसलो आणि म्हटलं पुस्तक घेतलं आताशी. तर पुस्तक मिळतं तर तिकीट काढायला आलं. मी तिकीट काढलं, समोर एक बाई बसली होती. नमस्कार. मी पुन्हा वाचायला लागले. थोड्याने ती म्हणाली, ओळखलंस का मला? तर अशा वेळेला माझं नेहमीच हे आहे, काय होतं ना, एवढे लोक भेटतात, नाव लक्षात येत नाही. तर तिने असे हात धरले माझे. तो कंडक्टर पैसे देतो, अरे सख्खी आत्ते बहीण आहे मी तुझी. तो कंडक्टर पण हसला. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिला वाढदिवस माझा ह्यांच्याकडे झाला, मोन्यांकडे झाला, तेव्हा सासूबाईंनी गपचूप मला सरप्राईज द्यायचं म्हणून त्यांनी रात्री जागून माझ्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या. हे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. ताली बघतानाची तुझ्या सीनची रिॲक्शन मला असं वेगळंच वाटतंय, कारण ती अशी नव्हती की खूप फनी होतं. असं होतं की आम्ही मी सांगणार आहे, ताली बघायला आम्ही एकत्र बसलो. आल्या दिवशी लगेच आम्ही दुपारी सगळं बंद करून वगैरे बसलो आणि साधारणपणे 3-4 एपिसोड नंतर माझा रोल जास्त प्रॉमिनंटली येतो. पहिल्या 1-2 एपिसोडमध्ये फक्त 1-2 सीन असं. ज्यांनी बघितले नाही त्यांनी बघावं ना. तर चौथा एपिसोड ओपन होतो माझ्या सीनने वगैरे. आणि जेव्हा मी आलो, म्हणजे असं तिला कळलं की आता हे सुरू होणार आहे माझा ट्रॅक, तर सगळी ठपकन उठून बसली. आधी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून का मांडीवर डोकं ठेवून लोळत बसली. तर ठपकन उठून बसली. म्हटलं ओके आता माझा महत्वाचा सीन आलाय वगैरे. आणि असं करून मी असं सहज असं एक तो सीन संपल्याचं असं सहज बघितलं तर सखी ही 5 मिनिटापूर्वी जेवढे आनंदी गोड अशी होती, पूर्ण डोळ्याचं काजळ उतरलंय. हमसून म्हणजे जवळजवळ आता काहीतरी भयंकर प्रसंग घडलाय ह्या लेवलला हमसून काय झालं. मला एवढं ते तुला असे रोल देतात, तुला मारलंय, तुला हे केलंय. मला असं झालं की स्वतः मी रोज सकाळी बास्केट घेऊन जात होतो ना शूटिंग, ऍक्टिंग केलंय. तर आम्ही दिलदोस्ती दुनियादारीचं पहिला एपिसोड रिलीज झाल्यानंतर नाही वी वेंट ऑन अ फर्स्ट डेट. सूरजला आठवत नाही. आपण जुहूला गेलो होतो एका रेस्टॉरंटला कुठला आय डोंट रिमेंबर दॅट रेस्टॉरंट. इट इज लाईक आपण जुहू सर्कल. तिलाही आठवत नाही इट वॉज जस्ट यू. पण तिला माहिती आहे की तुम्ही डेटला गेलेला, तुला माहितीही नाहीये. आणि आपण पाहत आहात, आता आपण जाणून घेणार आहोत आशेची ती मुलगी कोण आहे फोटोमध्ये. आणि त्यांना आपण म्हणजे तो सगळं बघितलं, आम्ही खूप हसायचो. काय चाललंय. आणि एक नुसतं हे नसतं गर्लफ्रेंड किती पैसे चार्ज घेतो हे पण. ओके, काहीही अमाऊंट. आय विश त्या युट्यूबरचं जेवढे पैसे लागतात तेवढे मला मिळत असतं तर फार मजा आली. मला आवडलं असतं की एवढे पैसे मला मिळतात किंवा तर ते कधी आम्हाला अफेक्ट नाही झालं दोघांना. आमच्या संगीतला काय आम्ही जो डान्स केला, डान्स केल्यानंतर असं होतं की मी असा हात करणार, मग इकडे सानियाचं नाव येणार, असा हात करणार इकडे फिल्मी. पण आता माझं नाव माझ्या मित्रांनी पकडलं, तिचं नाव तिच्या मित्रांनी पकडलं. तर मी असं केल्यावर वेगळंच आहे.
सॉरी हिचं नाव माझ्या मित्रांनी पकडलं हा होतं. काहीतरी असं असं odd idea झालं होतं आणि मी असं केलं तर त्यांनी हिने केलं पहिला तर ते नाव बरोबर आलं सानिया का ते काय होतं SANIY ते बोर्ड्स होते एकेका ते नाही अल्फाबेट कळलं. आणि मी असं केलं म्हणलं, आपलं माझं नाव माझे मित्र एक वेगळंच नाव तयार केलं Y, नंतर ते. त्यांनी बघितलंच नव्हतं बोर्ड उचलताना की कोण कुठे थांबलं एकीने तर शिवानी होती का शिवानी तर लेक्चरचा जो पार्ट आहे तो ती स्वतःकडे झाला ब्लँक बोर्ड होता मग असे लोक उलट करतायत बघतायत आणि मी आपलं असं गाणी चालू आहे आपलं नाही, तुला समजत नाही का, असं वगैरे. आणि मी असं दॅट वॉज रिअली फनी मी असं एक बघतोय मी असं रागाने मित्रांकडे की आता तुम्ही अरे हो असं उलटं. लोकं काही हसले. नाही चाललं. आणि काय नाही ना म्हणाले पण की मजा आली मग तोच लोचा झाला तुमच्या हा, लग्नात तेवढंच. त्याला लोचा म्हणायचं फनी होता. दॅट वॉज अ फनी disappointing की तुम्ही नावं पण नाही सुरायला शकत. आणि एवढी काही अवघड नावं नाही आहेत आमची अक्षयच्या स्पेलिंग प्रमाणे धरायचं होतं पुढं पहिलाच वाय मी म्हटलं, अरे काय आपल्याला तुझे मित्र मग काय आणि ते एनिवे दत्तू बद्दल तुझ्या घरच्यांना माहिती नव्हतं तर तुझ्या घरचे महाराष्ट्राचे हास्यचित्र बघायचे हा रेग्युलर आणि जेव्हा दत्तू यायचं तेव्हा काय तुझे वेगळे रिॲक्शन्स होते किंवा तुझ्या फॅमिलीला तो कसं कधी स्पेशली कौतुक झालं होतं का वडिलांकडून किंवा आईकडून किंवा भाऊ बहिणीकडून? आई आमची सगळी फॅमिली हास्यचित्र बघते ओके. आणि म्हणजे ते सगळे लोक खूप मोठे फॅन आहेत पूर्ण हास्यचित्राचे आणि हे आले की मग माझ्या चेहऱ्यावर सुरुवातीला असं झालं होतं की अरे असं माझं असं निघायचं की ये बात वाव. असं निघायचं मग तू विशेष लक्ष देऊन बघत असेल ना त्याचे एपिसोड. हा म्हणजे आलं की मी काही किचन मध्ये जरी करत असली तर मी सोडून द्यायचे मी बघत बसायचे असं मग वडिलांना तेव्हा कळलं असेल ना की हे असं लक्ष देऊन बाबा- बघते. नाही बाबांना फार नव्हतं बाबा प्रॅक्टिसमध्येच असतात हॉस्पिटल आहे आमचं त्यामुळे पण आईचं असं की ही अशी काय येते आणि त्याच्यानंतर मग मला रिअलाइज झालं की आईला कळायला लागले मग मी निघून जायचे रिॲक्ट न होता निघून जायचे पण मग बघायचे असं हळूहळू मग त्यांनी असं काही विशेष कौतुक केलेलं का दत्तू बद्दल? हो आईला फार आवडतं काय म्हणाले? म्हणजे लग्नाच्या आधी विचारते मी. लग्नाच्या आधी नाही असं कसं आहे दाढी अजून लहान मुलाचा का करतो असं असं अच्छा असं म्हणायची मम्मी. तुझा आवडता स्किट कोणता आहे दत्तूचा? सांग बरं. हरणटोळचा एक रोल केलेला आहे त्यांनी फुल ग्रीन होते ओके. चेहरा ग्रीन दाढी ग्रीन आणि तो फुल ग्रीन कॉस्ट्यूम अच्छा हा समीर दादाचं एक स्किट आहे ते ओके हा ज्याच्यामध्ये पूर्ण ग्रीन गेटअप केलेला आहे मी हा तो वाला तो तुझा आवडता आहे. डायलॉग बिलॉग आठवतात का तुला काय? परीक्षा घेते मी इकडे तुझ्या बायकोची. तू माझा सुगंध घेशील हा तो वाला हो. तू माझा सुगंध घेशील असं एक काहीतरी डायलॉग आहे. हो, बघ फार मी तसा असं उभा वगैरे राहून असं पण केलं तर बसायचं येस येस आहो हा आयुष्यभर माझी चिडचिड झेलाल तुम्ही और मोमरे मला तुम्ही खूप आवडता आणि आयुष्यभरासाठी माझी चिडचिड तुम्ही झेलाल हो चालेल कन्फ्यूज. चिडचिड झेलाल का म्हटल्यावरती हेच रिप्लाय असणार आहेत येस नाही माझे खूप प्रेम आहे माझं पण आय लव्ह यू. येस आपण भेटलेलो त्यावेळी फर्स्ट इम्प्रेशन काय होतं तेव्हाचं? फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे मी एंटर झाले आणि याची एंट्री आधी झालेली होती तर सगळ्यांना हाय मी अमृता मी पुण्याची आहे किंवा काय असं पुण्याची टॉकरवाडी अशी इंट्रोडक्शन तर हा दिले ए पण तू जळगावची आहे ना खरं तू जळगावची आहे ना तू पुण्याची का सांगते आणि मला झालं की गप्प बस ना मी गेली काही वर्ष मी पुण्यात आहे म्हणूनच मी सांगतेय माझा फक्त जन्म आणि असं ठीक आहे पण जन्म आणि असं ठीक आहे ना यार जन्म 1ली ते 10वी शिक्षण 1ली ते 12वी शिक्षण हे काय फक्त बस आहे पण पुण्याची टॉकरवाडी म्हणजे मी काम तिथे केलं म्हणजे मला असं नाटकाचं शिक्षण वगैरे असं पुणे ओळख मिळाली. चांगला पार्ट ऑफ माय लाईफ त्यामुळे पण आता ते केलं म्हणजे तो रसाला पटतच नाहीये अजिबात पटत नाही. काम करत होता तो पहिलं इंटरॅक्शन कोणी केलं होतं? मीच केलं होतं अरे अरे मीच केले ऑब्विसली म्हणजे मी आता ती म्हणतेय की ते पहिलं इंटरॅक्शन आणि ती पहिली घंटी कधी वाजली माझ्या मते ती घंटी वाजली होती की दरवाजा उघडला आणि ती आली चालत आणि ती अशी थोडीशी अडखळली हेच एक्सपेक्टेड होतं मला. आणि ये जो हात गया दिला होता बाबा तर तो माझ्या मते तिथेच घंटी वाजली होती दॅट इज हिज काइंडनेस मलाही नाही वाटत की ती माझ्याशी
खूप स्ट्रॅटेजिकली वगैरे बोलते वगैरे, एवढं म्हणजे एकतर एवढं माझ्याशी कोणी छानपणा करूच शकत नाही मला असं वाटतं. दुसरी गोष्ट एक, आणि मी खूप अडकलो होतो कशात माहितीये का, याला वाटतं हा ते ठीक आहे, चांगलं आहे. माझी स्ट्रॅटेजी वर्क. वाव, आय एम सो लकी. मी अडकलो होतो की यार माझ्या आय मीन तेव्हा माझा तो असा मित्र नव्हता, पण वी हॅव वर्क टुगेदर. अभिषेक देशमुखचा भाऊ, सो एका मित्राची बहीण आहे ती बाबा. सो मी तिथेच अडकलो होतो आणि त्यात म्हणलं कसं काय, म्हणलं हिला काही आपण कसं अप्रोच करावं बाबा वगैरे, मी इतपत होतो. आणि थँकफुली शी मेड इट कम्फर्टेबल. आणि या लाजळूच्या झाडाला जरा तिने टच करून तो उघडला. लोकांना असं कळलं की आज तुझा बॉयफ्रेंड आहे किंवा तुमचं लग्न होणार आहे, तेव्हा तुला असं काही लोकांकडून काही असे कॉम्प्लिमेंट्स मिळालेल्या का, हे बरं बाई तू ह्याला सांभाळतेस कशी, असं काही मिळालेलं का? आधी भॉक केलं होतं हिला, ए बाई बरीच मला तर आधी तर हेच केलं होतं की तू काय, आणि हे ज्यांनी केलं ते सगळे आमच्या लग्नात होते. सगळ्यांनीच केलं मला, नाही असं नाही, ऑब्व्हियसली. कारण माहितीये मी माझा स्वभाव, त्याचा स्वभाव, कारण मी चिडते वगैरे सगळं ठीक आहे, पण मी तरी शांत आहे. मी तरी समोरचा शांतपणा ऐकून घेते आणि तरच मग मी नंतरच चिडते. त्याचा तसं नाही. क्यू स्वप्नाली, क्यू असं क्यू करीये तू. म्हणजे इवन माझ्या बेस्ट फ्रेंड्स त्यांनीही सांगितलं की स्वप्नाली हे सोप्पं नाहीये, म्हणजे तुला जरी वाटत हे सोपं, म्हटलं अरे नाहीच आहे सोप्पं, मला माहिती आहे. पण माझं असं झालंय की आता 5 वर्ष आम्ही आहोत रिलेशनमध्ये, आता कुठे परत दुसरा शोधा, त्याला सुधारा, कशाला. त्याचे ह्याच्यावर जे परिणाम होतील त्याला कोण तोड देईल. मी राडे घातले असते, काही केलं असतं. मी लिहून देतो, कारण मुळात गुंड आहे मी स्वभावाने. त्याच्यामुळे म्हणून खूप जणांनी सांगितलं नाही असं नाही. मी बोलते ना, माझ्या आईने सुद्धा मला विचारलं, स्वप्नाली तू नक्की विचार केलायस. तू पहिला संध्या, तू पहिला राधा, तू पहिला संध्या, चाफेकळी प्रेमाची तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या बाबूंची, तू तेव्हा तशी, तू हिरवी कच्ची, तू पोपट सच्ची, तू खट्टी मिठी ओठांची, तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहराच्या